नमस्कार. सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहता सर्मिक लोक निलंबन झाले, त्यामुळे तुमच्या कारवाईचा कुणावर प्रभाव राहणार नाही, दबाव राहणार नाही. त्यामुळे हे 15 दिवसाचं निलंबन कायद्याप्रमाणे केलंय असं त्यात उत्तरात दिसतंय. माझं म्हणणं माननीय मंत्री महोदय हे 15 दिवसाचं निलंबन 6 महिन्यासाठी करतील का? आपण ज्यांचे लायसन्स रद्द करता ती लोक त्याच प्रिमायसेसमध्ये त्याच दुकानात नवं दुकान दुसऱ्या नावाने काढतात आणि त्यामुळे याच्यावर तुम्ही प्रतिबंध काय करणार? आणि तिसरा माझा प्रश्न, आता आखाती देशात युद्ध भडकलंय, आता खतांच्या किमती वाढायला लागणार आहेत, तर त्याच्याविषयी तुमच्याकडे काय उपाययोजना आहे? अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की ते 15 दिवसाची कारवाई ही खरं तर जास्त दिवसाची करणं गरजेचं होतं. या बाबतीमध्ये पाटील साहेब मी तुम्हाला एवढं सांगतो की स्वतः मी या बाबतीमध्ये सदर प्रकरणामध्ये मी आयुक्त कृषी यांना ताबडतोब यामध्ये चौकशी करून खरं तर 15 दिवस तसं कमी 6 महिन्याच्या बाबतीमध्ये आपण निलंबीच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं. या बाबतीमध्ये हे जे 15 दिवसाच्या ऐवजी 6 महिने हे दुकान निलंबित केली जातील. खताच्या बाबतीमध्ये नाही या बाबतीमध्ये चौकशी, मी म्हणलं चौकशी हे निलंबित करून या बाबतीमध्ये असं घडणार नाही हे काळजी घेतली जाईल. अध्यक्ष महोदय माझं उत्तराला ऑब्जेक्शन आहे. अध्यक्ष महोदय, माझा 2 प्रश्नाची उत्तरं आली नाही, त्यातला एका प्रश्नाचं अर्ध उत्तर आलं. माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही त्या प्रिमायसेसचा वापर परत होणार नाही याची अट घातली नसेल तर ती घालणार का? आणि ते दुकान 6 महिन्यासाठी आपण हे करताय, ठीक आहे, सस्पेंड करतोय आता आपण, पण पूर्ण रद्द करतायत त्यावेळी त्या घरातले फॅमिली मेंबर आणि ते प्रिमायसेस यांच्या नावाने नवीन दुकान होणार नाही याची काळजी तुम्ही काय घ्याल? आणि आखाती देशात जे आता युद्ध भडकलंय त्यामुळं गॅस आणि फर्टिलायझर सगळ्याच्याच किमती भडकणार आहेत, त्याच्यासाठी आपल्या उपाययोजना काय आहेत? महोदय, माननीय जयंत पाटील साहेबांनी ज्या काय सूचना केल्या आहेत निश्चित प्रकारे ते करताना त्यांच्या घरामध्ये ज्याचं लायसन आहे त्याच्या घरामध्ये किंवा त्या प्रिमायसेसमध्ये त्या बाबतीमध्ये ते राहणार नाही याची आम्ही निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये त्याप्रमाणे सूचना दिल्या जातील. दुसरं आपण सांगितलं की खताच्या बाबतीमध्ये आपण काय सांगितलं, खताच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज आपल्या राज्यामध्ये आजही खताचा साठा किंवा पुरवठा व्यवस्थित आहे. अजूनही त्या बाबतीमध्ये आज जर राज्यस्तराचा जर विचार केला तर साधारणतः 39,31,35,000 मेट्रिक टनाचे आपल्याला मंजूर आपल्या आवरटन आहे आणि प्रत्यक्ष उपलब्ध साठा हा 39,79,000 आहे. त्यामुळे आपल्याकडे शिल्लक साठा खताच्या बाबतीमध्ये आहे. आणि मगाशी नांदेड जिल्ह्याचा त्यांनी सदस्यांनी प्रश्न विचारला होता, नांदेडच्या बाबतीमध्ये सुद्धा शिल्लक साठा खताच्या बाबतीमध्ये आजही खताच्या बाबतीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही.